वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड शहरात चातुर्मासानिमित्त जैन धर्मीयांकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर 26 ऑक्टोबर रोजी परमपूज्य वात्सल्यमूर्ती श्रमण श्री 108 विशेष सागरजी महाराज यांच्या प्रवचनाचे आयोजन श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान कारंजा येथे करण्यात आले होते। जैन मुनी श्री 108 विशेष सागरजी महाराज यांनी या प्रवचनाद्वारे मानवी जीवनात असलेले गुरुचे महत्त्व या विषयावर आपले प्रवचन कथन केले। अज्ञात मार्गावरून जाण्यासाठी मार्गदर्शकाची गरज असते। गाडी चालवण्यासाठी पेट्रोल डिझेल लागते। त्याचप्रमाणे मानवी जीवनात सत्पथ किंवा जीवन जगण्याचा मार्ग दाखविण्याबरोबरच निर्वाणासाठी योग्य मार्गदर्शकाची गरज असते। गुरु ही गुणांची खाण आहे। गुरु हा जीवनाचा निर्माता आहे। गुरु हे मेणबत्त्यासारखे असतात, जे स्वतः जळतात आणि इतरांनाही प्रकाश देतात। गुरु म्हणजे तुम्ही जे आहात ते बनले आहे। गुरु म्हणजे तुम्ही जे शोधत आहात ते तुम्हाला मिळाले आहे। जीवनात पहिले गुरु आपले माता पिता असतात। ते आपल्याला जन्म देतात। लौकिक गुरु आपल्याला ज्ञान, व्यवहार, देशभक्तीची शिकवण देतात। गुरु आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे नेत असतात। त्यामुळे आपल्या जीवनात गुरुला फार महत्त्व आहे, असे यावेळी ते म्हणाले। या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच जैन मुनी यांचे प्रवचन श्री गुरु मंदिर संस्थान येथे झाले असल्यामुळे धार्मिक एकात्मतेचा संदेश जनतेमध्ये पोहोचला। यावेळी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमास उपस्थित होते। याशिवाय श्री गुरु मंदिर संस्थानचे विश्वस्त प्रकाश घुडे, संस्थानच्या वेदपाठ शाळेचे पाठक गुरुजी व डॉक्टर विवेक घुडे यांची विशेष उपस्थिती होती। संतांचे महत्त्व अधोरेखित करताना नदीला मूळ आणि संताला कूड विचारायचं नसतं, ते आपल्या बुद्धीच्या पलीकडे असतात, असे वेदपाठ शाळेचे पाठक गुरुजी यावेळी बोलताना म्हणाले। तर तात्पर्य सांगण्याचं आहे, म्हणजे संतांना मूळ नसतं। नदीचं मूळ आणि संतांचं मूळ हे विचारायचं नसतं, ते विचारणं आपल्या बुद्धीच्या पलीकडे। त्यामुळे कुठले संत कुठल्या धर्मात आहेत याला विशेष नाही। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असा कुठलाच समाज नाही की तिथे संत जन्माला आले। अगदी खालच्या दर्जात तुम्ही जरी गेला तरी प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक धर्मामध्ये महात्म्यांचा जन्म झालेला आहे। याचं कारणच एक आहे की भारतीय संस्कृती ही टिकून राहावी। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाल ब्रह्मचारी भारती दिदी, प्राध्यापक प्रवीण फुरसुले यांनी केले। चातुर्मास उत्सव समिती कारंजा, श्री गुरु मंदिर संस्थान कारंजा व समस्त जैन बांधवांकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जैन धर्मीयांसमवेतच परिसरातील इतर नागरिकांची सुद्धा या प्रवचनासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आपने कभी विचार किया, आप कभी चिंतन किए कि राम भगवान के नाम के आगे मर्यादा पुरुषोत्तम क्यों लगाया गया? क्योंकि जो राम भगवान थे वे अपनी मर्यादा का ध्यान रखते थे। वे कभी भी अपना मर्यादा का उल्लंघन नहीं किए। कारंजा लाड येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।